आपण एक मिटिंग लावली आणि त्या मिटिंगसाठी आज आपण सर्वजण हजर राहिला पद्धतीने आमच्या ग्रामपंचायत वतीनं त्या ठिकाणी सर्वांचं आभार मानतो. आणि असं एक आपल्याला जे निसर्गाने किंवा दैविक होतो आपण जे अपंगत्व आले ते आपल्यासाठी काय असं काय मला या वाटेला असं का आलं असं न मानता ते आपलं एक दैविक असते, आपण भाग्य असते, आपल्या भाग्यात आहे आणि जिथे मिळालं ते आपण ते स्वीकारून आपण पुढे जायचं असते. त्या अनुषंगाने आपण आज की जसं आपल्या गावातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, प्रत्येक घटकाला या निसर्गाचे असो अथवा शासकीय असो तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे, त्याचं पूर्ण मुलाची पकडे आपल्याला सुद्धा वाटायला काहीतरी यायला पाहिजे असं गृहीत धरून आणि परत आपल्या ज्या काय प्रशासनाच्या नियमा धरून आपल्याला जे काय ध्येय द्यायचं आहे त्या अनुषंगाने आपण मिटिंग बोलवली होती. आपल्या सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, त्यामध्ये पेन्शनचे असतील, गरजूंचे असतील, परत तुमच्या अपंगासाठी जे काही साहित्य लागेल ते साहित्य बाबूचे असेल, जे आमच्या स्तरावर आहे ते आपण निश्चितच या ठिकाणी करणार आहोत. जे आमच्या स्तरावर नाही, जे आता मोठ्यामध्ये मोटरसायकल वगैरे म्हणतात तर त्यासाठी आमदार वगैरे आहे, त्या आमदार त्यासाठी आपण प्रस्ताव करू. आमच्या सर्वांच्या मिटिंगचा प्रश्न करतो तुम्ही आता विषय मांडा की सिंगापूरमध्ये आपल्याला मान सन्मान मिळत नाही अथवा उपचारामध्ये कुठे मोफत मिळत नाही, तर त्याच्यासाठी आम्ही सोमवार किंवा मंगळवारीच आरोग्य अधिकारी असतील किंवा त्यांच्या जे काही समिती प्रशासन आहे त्यांना एक पत्र घेऊन त्याच्यापर्यंत आम्ही याची माहितीसाठी आपण कलेक्टर साहेबांना इतर ठिकाणी आपण देऊ. तसेच ज्यांनी आता गेल्या वर्षी आमचे 2 अपंगांचे पेन्शन आणि जे अपंग नाहीत जे अपंग आहेत पण त्यांना त्या जे योजनेत आपण बसून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेला आपण घरकुल योजना दिलेलं आहे. आता ते काकांना आपण रमाई म्हटलं तर रमाई योजना बंद झाली, आता फक्त प्रधानमंत्री आवास योजना सुरू आहे. आणि अपंगांचे आपले त्यामध्ये गेल्या वेळेला आपल्या 2 नोंदी होत्या आणि ते परत आपण मेहनूर काकाचं केलं होतं तर ते चिठ्ठे काढण्यात आले, त्या चिठ्ठीचं नाव आलं होतं तर त्याने आता सांगितलं यावर्षी आपण गेलं तर आता आणि कोण तिकडे द्यायचं असेल तर ते प्रस्ताव ठरवा. आणि ज्यांनी आता पेन्शन चालण्यासाठी ज्यांनी प्रस्ताव केले ते सोमवारी राहुल जावा तुम्हाला फोन करायला सांगा, आपण त्याला प्रस्ताव करायला सांगा, त्याला त्यांचे काय असतील त्यांचे पेपर आपण त्या ठिकाणी घेऊया. तर या आमचा उद्देश असा होता ग्रामपंचायतचा की आपण प्रत्येक घटकावर आपण त्याचा अभ्यास करतो किंवा त्याची अटेन्शन जाणून घेतो. तर या दिव्यांगांचं सुद्धा आपण जरी आम्हाला या कामात सुद्धा महिन्याला जरी जमत नसेल तरी 2 महिन्यातून काय असं आपण त्या ठिकाणी मिटिंग लावू. आणि तुमच्या जरी मिटिंगात नाही असल्या काय समस्या होईल तुमच्या ते कुटुंबात भगवान आहेत तुमची ज्या कमिटी केल्या ना त्याची उपाध्यक्ष समिती आहे ती एक करा तुम्ही. तुमच्याकडे 30 लोक येऊन जर काय काय अडचण असतील ते हे केला आणि आमच्याकडे येऊन दोघं की तुमची जी प्रतिनिधी ग्रामपंचायतीने आम्हाला आमच्या यशस्वी तर आपण तुझ्या मार्ग काढण्याचा प्रयत्न करूया आणि शक्यतो मार्ग आपण त्यावर काढूया. मोठ्या संख्येने आपण आला अजून पण आले नाहीत त्यांना सूचना द्या. आणि जो काय ग्रुप आहे तो आपला ग्रामपंचायत किंवा दिव्यांगाचा काढलेला आहे त्या ग्रुपमध्ये जे लोक अजून जॉईन नाही किंवा त्यामध्ये ॲड झाले तर असे जे नंबर भगवान मंडळ यांच्याकडे द्या ते ॲड करा म्हणजे जेणेकरून काय होईल आणि आमच्याकडे ते नावं आणून द्या. आपल्याकडे आता 30 70 80 90 झाले की असं कसं आपण ती मागे जर ट्रीट वाटप केलं तर त्यावेळेला जो येईल त्याला जर आपण काय म्हणलं की आपण त्याला वाटप केलं त्याचं नाव आमच्याकडे पण जेव्हा अधिक कोणाला म्हणते आम्हाला ज्याचं वेळ अधिकार आमचं म्हणजे असं काय आहे तुमच्या जे सर्टिफिकेट आहे शासनाचं आणि ते आता कार्ड आपल्या याच्या इंडियाचं कार्ड काढलं आहे ते बदलून करायचं आहे ते काढून नका त्याला आता शासनात सुद्धा हे जे कार्ड आहे त्याला तुमचं नाही तर ते पेन्शन सरकार म्हणून असं आलं ते काढून घ्या. जरा थोडासा प्रयत्न करा जे आपण काय त्याच्यात तुम्ही जसं पालन आलं ना ते 2 दिवस धडपडायला लागते प्रयत्न करायला लागते प्रयत्न करा आणि तुम्हाला ते मिळून जाते. तर आभार मानतो आणि आजची बैठक या ठिकाणी संपली असेल.